डोनेट करायला तुम्ही एलिजिबल आहात असं गृहीत धरलं जातं। वजन 50 किलो असावं, काही मोठा आजार नसावा, एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी तर कायमचेच ब्लड देऊ शकत नाहीत, थायरॉइड पेशंट देऊ शकत नाहीत। बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जिथं हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे डोनर रिजेक्ट केले जातात। त्यासाठी इथे काउन्सिलिंग पण होतं। वामनराव ब्लड बँकेमध्ये काउन्सिलर पण आहे, डाएट काउन्सिलिंग करतात आणि ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आलेलं आहे त्यांना काउन्सिलिंग करून त्यांचं हिमोग्लोबिन कसं वाढलं जाईल आणि त्यांची हेल्दी लाईफस्टाईल कशी मेंटेन केली जाईल याचा काउन्सिलिंग पण केलं जातं। ब्लड डोनेट केल्यानंतर त्या ब्लडच्या वरती काय काय प्रक्रिया होतात त्याचं पहिलं 6 तासाच्या त्याचं सेपरेशन केलं जातं। त्याच्यामध्ये प्लाझ्मा, PCB आणि प्लेटलेट असं सेपरेशन झाल्यानंतर प्रत्येकाचा शेल्फ लाईफ पिरियड हा वेगवेगळा असतो। जसा प्लाझ्मा 1 वर्ष राहू शकतो, फ्रोझन प्लाझ्मा, प्लेटलेट 5 दिवस राहतात आणि होल ब्लड PCB 42 दिवस राहतो। ते डिपेंड असतं